मित्रांनो, कोणत्याही घटनेला, कोणत्याही गुन्ह्याला काहीतरी कारण असतं. कारणाशिवाय बहुधा गुन्हा होतच नाही. रणजित निंबाळकर यांच्या खुनाचं एक कारण होतं. तुम्हा सर्वांना ते कारण माहिती आहे. सुंदर बैलाच्या खरेदीच्या व्यवहारातून रणजित निंबाळकर यांच्यावरती गोळीबार झाला होता. त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. रणजित निंबाळकर यांचा जो खून झाला तो या सुंदर बैलाच्या व्यवहारातून. महाराष्ट्रातील अनेक बैलगाडा शौकीनांना एकच प्रश्न पडलेला आहे की आता सुंदर बैलाचा ताबा कोणाकडे राहणार आहे. याबद्दल अनेक जण प्रश्न विचारतायत, अनेक जण कमेंट करतायत, परंतु याचं नेमकी सत्यता काय आहे, खरंच त्याचा ताबा कोणाकडे राहणार आहे, याच्यामध्ये पुढे काय डेव्हलपमेंट होऊ शकते, कायदेशीर बाबी याच्यामध्ये काय काय आहेत, ह्या सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे मचिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं YouTube चॅनल जाहीर सभा. आपल्या सर्वांना माहित आहे की रणजित निंबाळकर आणि गौतम काकडे यांच्यामध्ये सुंदर बैलाच्या खरेदीच्या व्यवहारातून वाद झाला. त्याच्यानंतर रणजित निंबाळकर यांचा खून झाला, काकडे कुटुंबियांना अटक झाली, हे सर्व माहिती आहे आपल्याला. परंतु याच्यामध्ये पहिली माहिती जी आलेली आहे ती सुंदर बैलाचा व्यवहार हा 37 लाख रुपयांना झाला होता. 5 लाख रुपये ॲडव्हान्स दिलेले होते, परंतु उरलेले पैसे देण्याच्या अगोदरच गौतम काकडे यांच्याकडून खरेदी पावतीवरती, व्यवहार पूर्ण होण्याच्या पावतीवरती सही मागितली जाते होती, असं फिर्यादीमध्ये आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये असं घडलेलं आहे की ज्या वेळेस यांचा व्यवहार ठरलेला होता त्यावेळेस रणजित निंबाळकर सर यांनी या जी काही सुंदर बैलाची खरेदी आहे, विक्री आहे, त्याची एक विक्री पावती बनवलेली होती. त्याच्यामध्ये विक्री पावतीवरती गौतम काकडे, संतोष तोडकर आणि रणजित निंबाळकर यांच्या सह्या देखील आहेत. ही विक्री पावती स्वतः रणजित निंबाळकर सर यांनी लिहिलेली आहे अशी प्राथमिक माहिती तपासात निष्पन्न झालेली आहे. संतोष तोडकर हे जे याचे खरेदीदार आहेत, म्हणजे गौतम काकडे यांचे पार्टनर आहेत, त्यांनी ही माहिती पोलिसात दिलेली आहे. नव्हे तर या विक्री पावतीचा स्टॅम्प त्यांनी पोलिसात जमा देखील केलेला आहे. एकंदरीत या तपासामध्ये हा स्टॅम्प जमा झाल्याच्या नंतर पुढे जो प्रश्न येतो तो की आता सुंदर बैलाचा ताबा कोणाकडे राहणार. कायद्यामध्ये एखादा मुद्देमाल, म्हणजे जर मुद्देमाल म्हणजे काय, तर एखाद्या गुन्ह्यात कोणतीही वापरण्यात आलेली वस्तू किंवा एखाद्या ज्याच्यासाठी गुन्हा झालेला आहे ती वस्तू किंवा ती गोष्ट जी असेल तो मुद्देमाल असतो. आता याच्यामधला मुद्देमाल काय ठरला, तर अर्थातच सुंदर बैल. सुंदर बैलाच्या व्यवहाराच्या वादातून हा वाद झाल्यामुळे ही घटना घडली. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आता सुंदर ह्या घटनेतला मुद्देमाल आहे. हा मुद्देमाल पोलिसांना परस्पर फिर्यादीला हस्तगत करता येतो का, तर नाही. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, एखादी गोष्ट जर तुमची चोरीला गेलेली असेल आणि ती जरी तुम्हाला परत घ्यायची असेल तर त्याच्यात रीतसर कोर्टामध्ये अर्ज करावा लागतो आणि ती ओळख पटवून द्यावी लागते की ही वस्तू आमची आहे, त्याची ही पावती आहे आणि ही वस्तू आम्ही खरेदी केलेली होती, आणि मग कोर्ट त्याच्यामध्ये पोलिसांना ऑर्डर करतं आणि संबंधित व्यक्तीला ती वस्तू द्यायला सांगतं. मला हे फोडून याच्यासाठी सांगायचं आहे की हा सुंदर बैलाचा व्यवहार झालेला होता. तो व्यवहार झालेला होता म्हणजे पूर्ण झाला होता असं माझं मत नाहीये. तो व्यवहार अपूर्ण होता म्हणून ही घटना घडली. पण सध्या त्या बैलाचं किंवा सुंदरचं पोझिशन आहे किंवा त्याचा ताबा जो आहे तो गौतम काकडे यांच्याकडे आहे. त्यामुळं पोलीस किंवा लोकांना कितीही वाटलं तरी परस्पर हा बैल रणजित निंबाळकर यांच्या कुटुंबियांकडे जाईल अशी कोणतीही शक्यता नाही. हे याच्यातली वस्तुस्थिती आहे. मग सर्व बैलगाडा शौकीनांचं मत आहे की हा बैल तर निंबाळकर सरांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना भेटला पाहिजे किंवा त्यांच्या दावणीला गेला पाहिजे. ही गोष्ट शक्य आहे का? ही गोष्ट शक्य पण होऊ शकते, पण त्याच्यासाठी हा व्यवहार रद्द व्हायला पाहिजे. तर हा व्यवहार जर रद्द करायचा असेल तर याच्यामध्ये संतोष तोडकर हे लीड घेऊ शकतात. संतोष तोडकर हे खरेदीदार आहेत. त्यांनी जर
निंबाळकर कुटुंबियांशी किंवा निंबाळकर कुटुंबातल्या सदस्यांशी बातचीत करून जर सुंदरचा व्यवहार रद्द केला त्यांच्या वारसांबरोबर, रणजित निंबाळकरांच्या वारसांबरोबर, तर हा व्यवहार रद्द होऊ शकतो आणि रद्द झालेल्या व्यवहाराची जी पावती आहे किंवा जो काही ड्राफ्ट आहे तो यांना कोर्टात सादर करावा लागेल आणि मगच कोर्ट या सुंदर बैलाचा ताबा निंबाळकर सर यांना देऊ शकतं। बहुधा एखाद्या घटनेमध्ये एखाद्या वस्तूवरून किंवा एखादी कुठलीही गोष्ट जर त्याच्यामध्ये गुन्हा घडलेला असेल तर बहुधा कोर्ट याच्यामध्ये त्या वस्तूला कुठल्याही प्रकारचं म्हणजे ती वस्तू पुढं कुठं त्याची विल्हेवाट लावायची नाही किंवा ती कोणाला परस्पर हस्तांतरण करायची नाही असेच ऑर्डर करतात। त्यामुळे जर हा व्यवहार रद्द झाला तरच सुंदर बैल हा निंबाळकर कुटुंबियांना मिळू शकतं आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असणार आहे ती संतोष तोडकर यांची। संतोष तोडकर यांनी जर रणजित निंबाळकर यांची पत्नी अंकिता यांच्याबरोबर हा व्यवहार रद्द केला तर दोघांनी जर कोर्टामध्ये याच्यामध्ये काही ॲफिडेव्हिट केलं, अर्थात त्याच्यामध्ये गौतम काकडे यांचा देखील त्यांची देखील त्याच्यामध्ये सहमती लागणार आहे। पण आता हे कितपत शक्य आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही। त्यामुळं सध्या सुंदर बैलाचा जो ताबा आहे तो त्याचं जे पोझिशन आहे ते गौतम काकडे यांच्याकडे आहे। जर उद्या कोर्टानं त्याच्यामध्ये ऑर्डर केली तर ते सरकारी पशुवैद्यकीय विभागाकडे तो वर्ग होऊ शकतो, परंतु तो ना गौतम काकडेंकडे राहू शकतो किंवा ना निंबाळकरांकडे राहू शकतो। कारण सुंदर हा बैल आहे तो एक जिवंत प्राणी आहे, त्याच्यामुळे त्याची देखभाल करणं ही सरकारची आत्ताची जबाबदारी आहे। त्यामुळं आत्ता गौतम काकडे यांच्या दावणीला जरी सुंदर असला तरी त्याच्या राखणीसाठी सरकारी पोलीस तिथं आहे। ह्या सर्व गोष्टींवरून तुमच्या लक्षात येत असेल की ह्या गुन्ह्यातला मुद्देमाल तो सध्या सरकारच्या ताब्यात आहे। सध्या फक्त तो गौतम काकडे यांच्या दावणीला जरी असला तरी त्याच्यावरती हक्क हा सरकारचा आहे। तो जर मिटवायचा असेल तर तो फक्त संतोष तोडकर आणि निंबाळकर यांच्यामध्ये जो काही सुसंवाद झाला किंवा याच्यामध्ये काही गोष्टी काकडेंच्या वकिलांच्या माध्यमातून घडल्या तर सुंदर बैल निंबाळकरांकडे जाऊ शकतो, नाहीतर या केसचा निकाल लागेपर्यंत या सुंदर बैलाचा ताबा सरकार पक्षाकडे राहू शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। अनेकांच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळं माझी विनंती आहे की कृपया आपण वेडेवाकड्या कमेंट करू नका। शेवटी मी या गुन्ह्यातली वस्तुस्थिती आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करत आहे। आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।